प्रत्येक वर्षी आपण वारी करतो. वारीचं महिमान का असेल तर त्या वारीमध्ये काय होतं, सत्यामध्ये काय होतं, परिवर्तन करण्याकरता नाम सत्य. कशामध्ये परिवर्तन? दिसण्यामध्ये नाही म्हणून, अंतकरणामध्ये. देह शुद्ध करून भजनी भजावे आणि काचे नाठ व्हावे दोष गुण. देह शुद्ध करून भजनी भजावे. पण हे का होत नाही? पूर्वजन्मीचं त्याकरता संचित चांगलं असावं लागतं. आपला विषय कसा झाला? एका ठिकाणी बांधकाम चालू होतं महाराज भिंतीचं. पाठीमागनं तो विटा देत होता एक व्यक्ती, आणि हा विटा घेऊन काय करत होता? बांधकाम करत होता. पाठीमागच्याला त्याने आवाज दिला, एक वीट दे, वीट दे. पाठीमागच्या विटा संपल्या महाराज, पण हा काही थांबला नाही. त्याने सांगितलं वीट दे. मागच्यानं काय करायचं? कधी पूर्ण होईल हो बिल्डिंग? आपलं तसंच झालं. आयुष्य जात आहे पहा, काळ तपत ते महा, कोई माझा आयुष्य जात आहे हरीच्या ध्यानात राहण्याकरता देववसे चित्ती त्यांची घडावी संगती. ज्यांच्या चित्तामध्ये देव वसलेला आहे त्यांची या ठिकाणी संगत घडली पाहिजे. आणि म्हणून हा संत मेळा महाराज, ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती. महाराज या ठिकाणी प्रत्येक संतांचा जर विचार केला, हरि गुण गावत नाचूंगी, अपने मंदिर में बैठ बैठ कर गीता भागवत बाचूंगी, ज्ञान ध्यान की गठड़ी बांध कर हरि हर संग में लागूंगी, हरि गुण गावत नाचूंगी, 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 नाचूंगी. जरा टाळ्या वाजवा बाबांकर, नको नको. वृद्ध ही होते म्हातारे, म्हातारे म्हातारे नाही हो. म्हातारे इकडे होतात महाराज. सांगू का कुठं म्हातारा होतात? छंद नाही नामाचा, देह काही कामाचा. बोला, छंद नाही नामाचा. असं नाही, असं नाही, असं इकडं बघा. बारे पांडुरंगा केव्हा भेट देसी, तसं त्या पांडुरंग परमात्म्याला तुम्ही सुद्धा मनापासून आणि अंतकरणापासून हाक मारा. बघा, तो आल्याशिवाय राहत नाही. चंद नाही नामाचा, देह काही कामाचा. हो, हे बालपणी काय केले, सारे खेळण्यात गेले. हे तरुणपणी काय केले, सारे संसारात गेले.
तू पण तू सांभाळिले हे छंद नाही छंद नाही नामाचा देह काही कामाचा छंद नाही नामाचा देह काय कामाचा हे काय गातेतलं नाही महाराज क्षमा मागतो हे मात्यात मात्यातलं पण कामातलं आणि सांगितलं जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची है की नाही? जे इकडे येत नाही त्याने इकडे यावं म्हणून तर कीर्तन आहे, म्हणून प्रवचन आहे, म्हणून ग्रंथाचं पारायण आहे महाराज. सगळ्यात जास्त वय असलेल्या आजीबाईला जाऊन भेटा. आता शिल्लकच नाहीत म्हणा तशा, पण कुठेतरी एखादी असते आजीबाई, त्या आजीबाईला जाऊन भेटा. त्या आजीबाईची मान अशी हालत असते. आयुष्यभर आणा 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 हे संपला आणा ते संपला आणा पडिले वळण. आणि जास्त जास्त वय आहे बाबांचं त्यांच्याकडं का बाबा मग त्यात बॅलन्स शिल्लक नाही महाराज. याच देही घडे देवाचे भजन आहे की नाही. बहुत जन्मा अंती जन्मलासी बहुत जन्मा अंती जन्मलासी बहुत जन्मांची जन्माला बहुत जन्मांची हो जन्मला सिलरा हो ओ ओ ओ ओ ओ बहुत जन्मांची हो जन्मला सिलरा बहुत जन्मांची हो जन्मला सिलरा हो ओ ओ ओ बहुत जन्मांची हो जन्मला सिलरा हे देव तो सोयरा करी आता देव तो सोयरा करी आता करी आता बापा हो सोहिताचा स्वार्थ हो हो करी आता बापा हो सोहिताचा स्वार्थ करी आता बाबा हो सोयीचा स्वार्थ हो 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 करी आता बाबा हो सोयीचा स्वार्थ बहुत जन्मांती जन्माला दिलरा देवदूतो यरा करी राधा देवदूतो यरा करी राधा जन्मांची जन्माला दिला देवदूतो यरा करी राधा देवदूतो यरा करी राधा. महाराज पंढरीची वारी असते. वारीला जात असताना आपली दिंडी ज्या ज्या ठिकाणी मुक्कामाला असते महाराज पहिल्या वर्षी आपल्या ज्यावेळेस दिंडी जाते पहिल्या वर्षी जवळजवळ 40 वर्ष झाली समजा दिंडीला, ज्या ठिकाणी आपल्याला पंगत असते त्या ठिकाणी पहिल्यांदा झोपडं होतं महाराज. आता तिथं काय झालं, बंगला झालाय. तो जो पंगत देणारा व्यक्ती असतो महाराज तो अगदी मनापासून सांगतो महाराज तुमचे पाय तुमच्या वारकऱ्यांचे पाय माझ्या या ठिकाणी येतात, काही ना काही तुमची सेवा घडते, अन्नदान घडतं, त्याचाच हा काय प्रसाद आहे, तुमच्याच आशीर्वादाने हा बंगला झाला. पण त्याच्या गळ्यात टाळ असतो का नाही, तो म्हणतो ह्याचा बंगला झाला पण माझा का नाही झाला. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. ते भगवंताच्या नामावरती चित्त पाहिजे महाराज. माझे चित्त तुझे राहे ऐसे करी धरोन या बाई भव हा सातारा. या जन्म आणि मरणाच्या चक्रातून सोडवणाऱ्याचा असतात काय एक साधन आहे, त्याचं नाव आहे भगवंताचं नाम. आणि म्हणून महाराज या ठिकाणी भक्ती करत असताना संत एका ठिकाणी सांगतात तुका म्हणे सोपे आहे, सोपं आहे. आणि दुसरीकडे काय सांगतात, दुसरीकडे सांगतात भक्ती ती कठीण. नेमकं आपण काय केलं पाहिजे,
सोपं वर्म आम्हा सांगितले. काय सांगितलं? काळ दिंडी हाती घेऊन चाला, पण उगाच मोकळं नाही चाला. कुठं चाला? होय होय वार खरी होय होय वार होय होय वार होय होय वार पाहे पाहे रे पंढरी पाय पाय रे पंढरी काय करावी सखे काय करावी सखे काय करावे साधे काय करावे अनेक साधन सांगितले महाराज. त्यातलं एक साधन आहे ठाई सबई सोने करा एक चित्त आवडी अनंत आळवावा. संत जनाबाईच्या गौऱ्या काय म्हणत होत्या? गौऱ्या गौऱ्या. पण काय काय माणसं गौऱ्या जास्त म्हणत नाहीत महाराज. आणि त्यांनी म्हणावं म्हणून कीर्तन आहे. कीर्तन सांग होय अंग हरिरूप. महाराज हरिरूप कुणाचं झालं? कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी. देवाला तिथं जावं लागलं आणि सांगितलं बाबा मला लपवून ठेव. कुठं ठेवावं? तिथं कुठंच मी दिसणार नाही अशा ठिकाणी. मग काय केलं? हृदय बंदी खान केला आत विठ्ठल कोंडीला. बंदी खान केला आता विठ्ठल कोणीला ओ धरीला पंढरीचा गोरो धरीला पंढरीचा गोरो धरीला पंढरीचा गोरो. जावं लागलं. आमच्या भाऊसाहेबांच्या गावचं श्री संत कुर्मदास यांच्याकरता देवाला जावं लागलं. ना. जाणे भक्तीचा जिव्हाळा. भक्तीचा जिव्हाळा असल्याशिवाय देव भेटणार कसा बाबा? नाही. एखाद्याला वाटतं आज माळ घातली उद्या देवानं पाणी भरावं. त्याकरता नवलाची गोष्ट ऐक सखये बाई कुंभारान बाळ हो उडविले पायी. माझी मज झाली अनावर छंद या नामाचा. ज्यांनी त्या नामाचा छंद घेतलाय ना त्यांची यादी पहा महाराज. सर्व संतांनी हसत खेळत बोबडे बोलत. बाळ आलं महाराज तरी तिकडे लक्ष नव्हतं. फक्त काय एक धरीला तितकी आम्ही रखुमाईचा. आपलं तसं नाही हो. आपलं लय वेगळं आहे. आमच्या इकडचं सांगू. सांग ना देवी माझ्या भावाला तू भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला. जे म्हणायचं ते माणसं म्हणत नाही. गिरणीवाल्या दादा कर बघतो वळून मांढरगडाला जायचं मला दे रे दळून. मला सांगा गिरणीवाल्या दादाचा त्या मांढर देवीचा आहे का काय समज? दळणाचं काय समज? उशीर झाला मुराळी आला आपल्या घराला निघाली टमटम चला की जाऊ तुळजापूरला.
अरे तुझी टमटम इथं घेऊन ये सप्त्यात 3.5 हाताची देहरूपी टमटम इथं आण. संतांनी लिहिलं नाही का महाराज? हा. अनेक अभंग लिहिले आपल्याकरता, पण तिकडे आपण जात नाही आणि नको तिकडे गेल्यामुळं पदरामध्ये दुःख पडतं महाराज. हा. बघा तुम्ही या ठिकाणी सांगितलं पहिले वारकरी जर असतील तर माझे भगवान शंकर. ओम नमो शिवादी. ओम नमो शिवाय. ओम नमो शिवाय. ओम नमो शिवाय. ओम नमो शिवाय. कावडी घेतली खाली. कावडी घेतली खाली. कावडी घेतली खाली. कावडी घेतली खाली. मेळाले वैष्णव माझे. मेळाले वैष्णव माझे. मेळाले वैष्णव माझे. मेळाले वैष्णव माझे. हे त्यांचे चरण रजाव. त्यांचे चरण रजरेनु त्यांचे चरण जवळी असता जगजीवन का धांडोळी शिवन. एकाग्र करी मन तेने होय समाधान. जवळच सांगूच का तुम्हाला? पंढरीची वारी निघाली होती महाराज. त्या भागामध्ये एक श्रीमंत असणारे व्यक्ती होते. फक्त त्यांचं कशावर प्रेम होतं? सब पैसे के भाई अपना साथी न कोई. जब तलक अपने पल्लों में पैसा होए तो जोरू बंदगी करे. जब पैसा निकल गया तो उसका जवाब करे. सगळं पैशावर प्रेम महाराज. भरपूर इस्टेट कमावली आणि अशी पंढरपूरची वारी निघाली होती आणि आवाज कानी ऐकला. चला हो पंढरी जाऊ जीवाच्या जीव लगा पाहू. जवळ का जवळ तर सोडून देते आणि नको तिकडे माणूस करतो. त्या वारकऱ्यांनी त्या दिंडी चालकाला बोलवलं. अरे कधी र मी नाही ऐकले हरी कीर्तन. नाही केले पुराण श्रवण. पण आता वाटतंय तुमच्या बरोबर यावं. दिंडी मालकाला चालकाला आनंद झाला. पैसेवाला माणूस असल्यानंतर कुठेही अडचणीमध्ये मदत करेल महाराज. सकळ अंशी येते. घेतलं महाराज. दिंडीमध्ये आलं. दिंडी दुसऱ्या गावाला जात असताना ओट्यावरती एक चोर बसला होता. बुरटा चोर. बुरटा मोठा चोर नाही, जो दारातले बल्ब चोरून नेतो. हे की नाही? आपला अनुभव आहे महाराज. असला चोर त्यांनी पाहिलं. या दिंडीमध्ये श्रीमंत असा सावकार चाललेला आहे. मग म्हणला हा काय रिकामा जाणार, काहीतरी बरोबर घेऊन आलेला असेल. सारखं कंटाळा आला म्हणलं लोकांच्या घरी किरकोळ चोऱ्या करण्यापेक्षा दिंडीमध्ये सहभागी व्हावं. आणि आणले असतील पैसे तर मग मला वर्षभराची तरी काहीतरी सोय होईल. ते बी गेलं महाराज. ठीक आहे. आता पोशाख घातला. कुणी आपल्याला ओळखू शकत नाही हो. अशी लई आहेत महाराज. आणि मग महाराज तो सावकार ज्या दिंडीत चालत असताना हा त्याच्या पाठीमागं टाळ घेऊन चालायचा. लक्ष भजनात नाही, कीर्तनात नाही, अभंगात नाही, फक्त
कशात? मुक्कामाच्या ठिकाणी थांबल्यानंतर पाल किंवा तंबू ठोकले जातात महाराज. पूर्वीच्या काळातली गोष्ट आहे. श्रीमंत सावकाराचं पाल किंवा तंबू या ठिकाणी आणि ती चोर असणारा समोर. पण चोराला झोप येईना, सारखं जायचं. बाबा चहा घेतला का? बाबा गोळ्या खाल्ल्या का? बाबा पाय दाबू का? बाबा बाबा 2-3 दिवस. बाबाला आनंद झाला, म्हणलं घरची विचारत नव्हती म्हणून दिंडी चालू. पळो येईल आणि सकाळी प्राण प्रयाणाची वेळी रात्री निराळी रांडा पुरुष. महाराज त्या बाबांना आनंद झाला आणि त्याने विचारलं, अरे पोरा किती छान आहे, तू कुठल्या तंबूत आहे? म्हणलं ती काय तुमच्या समोरच्याच. अरे एकट्याला कर म्हणा. करमते का एकट्याला? करमत नाही महाराज. अरे तू माझ्या तंबूत ये. त्याला तेच पाहिजे होतं. चोराच्या मनात उठलं ते बिछाना घेऊन आला. त्या तंबूमध्ये सोय अशी असते, दोघांची डोकी एकत्र येतात महाराज. याचं पाय तिकडं त्याचं तिकडं, तंबूतली व्यवस्था. आता हे सावकाराचं तोंड इकडं असायचं, कीर्तन कीर्तन भजन संपल्यानंतर चोराचं तोंड कुठं असायचं? तिकडं. तंबूत काही लाईट नव्हती. तशी काय काय तंबूत अजून सुद्धा लाईट लाईट लागावी म्हणून काय आहे, या 3.5 हाताच्या देहरूपी तंबूमध्ये ज्ञानरूपी लाईट लागावी म्हणूनच कीर्तन आहे. आणि मग रात्रीच्या वेळेस लाईट नसताना ते सावकार काय करायचं, तिकडं तोंड यायचं, त्याचं तिकडं मोजायचं. आता अंधारात ह्याला काही दिसत नव्हतं, तर त्याचं तोंड इकडं ह्याचं इकडं. पहाटे पहाटे महाराज सावकार बाहेर गेले 5-5:30 वाजता की यानं उठायचं, त्याचा सगळा बिछाना झटकायचा. कोणी रुपया सापडत. सासवड पासून पंढरपूर आलं महाराज. रोज रुपया काही सापडला नाही. काला झाला, सगळी परत निघाली. मग महाराज त्या ठिकाणी परत निघाल्यानंतर अवस्था काय होते आपल्याला माहिती आहे. कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे, हृदयी प्रगटे रामरूप. नको वाटतो पंढरपूर सोडून यायला, कारण माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तिरी. काला झाला आणि हा चोर विचार करायला लागला. 15 दिवस म्हणला दिंडीत चाललो, किती नुकसान झालं म्हणलं माझं. काय का होईना जमवलं असतं, पण जे ठरवलं ते सुद्धा झालं नाही. आता प्रत्येक जण एकमेकाला आलिंगन द्यायला लागलं. गावाकडे निघताना ही बाबांकडे गेलं, बाबांच्या पाया पडलं. बाबा पाया पडतो. बाबा म्हणलं, अरे पोरा तू होतास म्हणून माझी वारी चांगली झाली. पुढच्या वर्षी ये. नाही म्हणलं, कशाला यायचं? जे पाहिजे ते मिळालं नाही, कशाला यायचं महाराज? मग बाबांनी विचारलं. त्यानं म्हणलं, बाबा येतो, पण मला एक प्रश्न पडलाय. म्हणला, रात्रीचं ज्या वेळेस आपण झोपत होतो तंबू मध्ये, तुम्ही काय मोजायचा हो? अरे पोरा 1 लाख रुपये मोजल्याशिवाय मला झोप येईल म्हणजे मला नाही बरं का तू सांग. त्यानं म्हणलं, मग लाख रुपये आणले का बाबा तुम्ही दिंडीत? अरे येडा का खुळा, 10-10च्या नोटाचा 10,000चा बंडल आणला होता. किती वेळा मोजायचा? मग म्हणला, बाबा ते जाऊ द्या, पण बंडल तुम्ही ठेवत होता कुठं? अरे तुझ्या तुझ्याला ठेवत. मग त्याच्या लक्षात आलं, देव कसा आहे. चतुरा तू शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुटा सकळा मणी, धन्य तुझी विठोबा. मग मला सांगा, त्या चोरांनी त्याच्या पुढे निश्चय केला का की या पुढे चोरी करायची नाही? ही एक प्रकारची काय आहे, प्रत्येक दुर्गुण सोडणं म्हणजे भगवंताच्या जवळ जाणं आहे. म्हणून अभंगाच्या प्रथम चरणामध्ये
दाना जे देही उदास भक्त ऐसे दाना जे देही उदास भक्त ऐसे दाना जे देही उदास गेले जपाच निवारोनी गेले अशोकाच निवारोनी गेले जपाच निवारोनी गेले अशोकाच निवारोनी विजय तुझ्याचा झाला नारायण विजय तुझ्याचा झाला नारायण विषय तुझ्याचा झाला नारायण विषय तुझ्याचा झाला नारायण भक्त ऐसे दाना जे देही उदास गेले आशा पाश निवारोनी गेले आशा पाश निवारोनी गेले आशा पाश निवारोनी ऐसे दाना दे देही उदास आशा पास निवारोनी गेले आशा पास निवारोनी आशा पास निवारोनी महाराजांकरता जरा टाळ्या वाजवा भक्त ऐसे जाणा जे देही उदास उदास म्हणजे हे माझं नाही आम्ही काय कुणाचे खातो श्रीराम आम्हाला देतो त्याचं आहे सगळं चाले हे शरीर कोणाच्या कोण बोलवी ते हरिवेल माणूस विचार करत नाही बांधिले घुमट किल्ल्याचे तट तयाला फुटती पिंपळवट तयाला पाणी कोण घालत एखादा किल्ला असतो एखादा बुरुज असतं कुठल्या तरी वरती काय येतं पिंपळाचं तिथं पाणी कोण घालत पाणी घालून येईना महाराज म्हणून ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी आहे. भक्त ऐसे जाणा जे देही उदास उदास होणे याचा अर्थ काय आहे हा संसार हे बायका पुरं हे बाकीचे जे काही आहे ते आपलं नाही आहे देह हे काळा धन उभे राज्य येथे मनुष्याचे काय काय नाही महाराज आपल्या बरोबर आल्या आपण केलेला भगवंताची सेवा आहे आपण केलेलं आता असं ठरलं समजा ते बाबा आता गायन करतात ते इथं मुक्कामाला राहिले आणि झोपले की त्यांची कला काढून घ्यावं म्हणल्यावर येईल का येणार नाही महाराज म्हणून भक्त ऐसे जाणा जे देही उदास गेले आशा पाश निवारण आशा नावाचा पाश निवारण करता येतो पण तो होत त्यामुळं महाराज वासना ओढाळ गाय गड्यानो वासना ओढाळ गाय वासना ओढाळ गाय गड्यानो वासना ओढाळ गाय जाऊ नको तिकडं जाय खाऊ नको तिकडं जाय हे खाऊ नये ते खाय खाऊ नको इथं हाणून मोडावा पाय गड्यानो वासना ओढाळ गाय इथं हाणून मोडावा पाय गड्यानो वासना ओढाळ गाय इथं हाणून मोडावा पाय गड्यानो वासना ओढाळ गाय वासना ओढाळ गाय गड्यानो वासना ओढाळ गाय वासना कशी आहे जाऊ नये तिकडं खाऊ नये ते हाणून मोडावा कारण ही संपत नाही महाराज आजच्या सांगू 4 मुलं 4 नाती होत्या महाराज पूर्ण मोठा परिवार होता आणि त्या घरातील वयस्कर अशा व्यक्तीला बोलावून आलं महाराज मुराळ्यात आपल्याला एकच मुराळी माहिती आहे दुसरा माहित नाही कोणता माहिती आहे खंडेरायाच्या लग्नाला एवढं माहिती आहे महाराज पण चलो बुलावा
आया है, यमराज ने बुलाया है. यम आला महाराज, यम फास टाकला बाबांच्या गळ्यात. इकडं 4 मुलं, 4 सुना, नातू पंतू परिवार. धाकटी सुनबाई धाकट्या मुलाला म्हणती त्या बाबांच्या, ती म्हणलं अगं तुला कळतंय का काय म्हणलं. आता बाबाचं म्हणलं काय खरं राहिलं नाही, क्षणभंगूर नाही. ती कशाला हाक मारते, गेलं उड्या मारे. आई रे बेईमान दुनिया आई रे, माता पिता को कोई नहीं माने, औरत को बहुमान रे, औरत को बहुमान. आयरोलीला आलो महाराज सकाळी एकाच्या घरी. त्याला म्हणलं चल संध्याकाळी कीर्तनाला चल म्हणलं जाऊ, रिक्षा आहे म्हणलं रिक्षाने. तुम्ही ते महाराज आलो असतो. अरे म्हणलं सांग लवकर, 9:15 वाजून गेल्या. चल की काय येत नाही. अहो म्हणलं महाराज आलो असतो पण ती नको म्हणते. आलं का तिथे महाराज. ती पळत त्या ठिकाणी गेल्यावर बायकोनं तिच्या मंडळीनं आतमध्ये गेलं आणि तिला विचारलं, अहो ऐका ना, दादा आहे ना तुमच्यावर खूप प्रेम आहे दादांचं, त्यांना तेवढं विचारा की. म्हणजे काय विचारायचं त्यांना, विचारा. आलं काय को त्याला म्हणलं तुला कळतंय का काय म्हणला, कुठं ठेवलंय म्हणजे आता विचारायचं टाइम आहे का म्हणलं. हे बघा विचारणार का नाही, नाहीतर बाई बाई कुठे जातो तुम्ही, जाते ग माहेराला. तुम्हाला नको जाऊ विचारतो. गेलो महाराज कानापशी आणि त्या दादाला विचारतोय, समोर यम आहे बघा तुम्ही. कानापशी लागलं हळूच म्हणते दादा. दादाची मान अशी झाली, 3 नंबरची सुनबाई म्हणजे इकडच्या भिंतीत ठेवले. फोन केला JCP, 5 मिनिटात भिंत सपाट झाली. 3 दिवस 2 सुना माती चाळत होत्या, 1 रुपया सापडला. गेले आशा 5. दुसऱ्या दिवशी तोच प्रकार, इकडची भिंत बी पाडली. ते म्हणते आता तिसरी पाडली तर सगळ्यांना न्यावं लागेल, त्यापेक्षा चांगल्या डॉक्टरकडे जा, त्यांना घेऊन या. 5 मिनिटं म्हणले दादा सावध झाले पाहिजे. कशा करता, कुठं कुठंच ठेवू नका. डॉक्टरला आणायला 2 मुलं 2 व्हीलरवर गेली, डॉक्टरकडे गेली, 5,000 रुपये ऍडव्हान्स दिलं. डॉक्टर म्हणले हो पुढं. घरी आली ती पोरं, गाडी लावली तोपर्यंत फोन आला, म्हणजे डॉक्टरच गेले. तुझा ना भरोसा ना माझा भरोसा, जग हे कुणाचे सांग भल्या माणसा. असो तुला माती आणि मीठ भाकर, नाम हरीचे मुखी गोड साखर. सोडून दे रे धनाच्या तुला लसा, जग हे कुणाचे 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 सांग भल्या माणसा. 26 वर्ष महाराज आमचे भाऊसाहेब असतील, त्यांच्या गावची काही मंडळी, तुम्ही सर्वजण कशा करता टाइमपास म्हणून नाही महाराज, कशा करता. शिवलीलामृताचं पारायण आहे, कशा करता बाबा. कधी लागेल कधी लागेल कधी लागेल रे वेड्या तुला, गोडी अभंगाची. कधी लागेल रे वेड्या तुला, गोडी अभंगाची. कधी लागेल रे वेड्या तुला, गोडी अभंगाची. लागेल रे वेड्या तुला, गोडी अभंगाची. कधी सावळी मूर्ती आता पांडुरंगाची,
हे सावळे मूर्ती पांडुरंगाची असे हा जन्म मोलाचा नको तू घालवू वाया, नको तू घालवू वाया, नको तू घालवू वाया, नको तू घालवू वाया. सदा गारे सदा गारे सदा गारे भुपाळी तू सकाळी या तिरंगाची. कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची, कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची, कधी लागेल वेड्या तुला गोडी अभंगाची. हे सुद्धा क्षमा मागून सांगतो, गाठ्यातलं नाही मागून. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा. चंदनाच्या संगे बोरी बिघडल्या, बोरी चंदनाची झाल्या. चंदनाच्या संगे बोरी बिघडल्या, बोरी चंदनाची झाल्या. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा. त्याकरता महाराज बाकीचं काही करायचं नाही, एकच सांगतो. आणिक दुसरे मज नाही आता, आणिक दुसरे नाही आता. गेलिया चित्ता पासोनिया पासोनिया, गेलिया चित्ता पासोनिया, गेलिया चित्ता पासोनिया पासोनिया, गेलिया चित्ता पासोनिया. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग. नी वर्णन कवितल कोसम तू हललो निन्ने तुझ्या पदनडकल चूपुलतो मरुमल्लెలు పూహించాను. హృదయ కదిలి అశ్రులన్నీ పొంగి పొరలి అర్పించదను. ఇదే మంచి రోజు వసంతైన రోజు, వసంతాలు పూసే నేటి రోజు. వసంతాలు పూసే నేటి రోజు. తావిలేని పువ్వే లేదని, నీవు లేని జగమే లేదని, స్వరము లేని పాటే లేదని, ఆ సత్యపు ఆశ కొట్టి తావిలేని పువ్వే లేదని, నీవు లేని జగమే లేదని, స్వరము లేని పాటే లేదని, ఆ సత్యపు ఆశ కొట్టి హృదయ కదలి అశ్రులన్నీ పొంగి పొరలి అర్పించదను. పాండురంగ ధ్యాని పాండురంగ మహరి, పాండురంగ ధ్యాని పాండురంగ మహరి, జాగ్రత్త సపని పాండురంగ జాగ్రత్త సపని. मध्याल भाऊसाहेबांनी हा महाराज कुठनं आणला काय म्हणते तीच कळाली. रामकृष्ण भजन महाराष्ट्रामध्ये नाही महाराज. आमच्या सोलापूरला आल्यानंतर आता काय झालं, यात्रा झाली भाऊसाहेब आहे का नाही, तिथं सकाळ सकाळी ऐकायला मिळत होतं, येडैया 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 सिद्धरामा. तिकडे गेला ना, तिकडं बालाजीला अंगरंग वैभवाला आनंद रूपुडवू. बंगारू श्रीनिवासा मम्मेलरा
बंगारू श्रीनिवासा एकांत वेळलो శ్రీకాంత చంతలు రంగారు లీలలో శృంగార డోళలో ఎప్పుడు ఇంపారు ఏడు కొండల దొరా तिकडं व्यंकटरमण गोविंद गोविंद आणि इकडं पुंडलिक वारदे हरी आणि मध्ये कर्नाटकला गेलं की तिकडे वेगळंच आहे ಆ ಚನ್ನಪ್ಪಚನ್ ಗೌಡ ತುಂಬರ ಮಾಡಿದು ಕೊಡ್ದವ್ವ ಚಂದಕ ತಂದೇನೋ ತಂದಿ ನೀರಿಗೆ ಬಂದೇನೋ म्हणतात हे काय आता यंदाच्या वारीत होतं महाराज रडू नको बाळा आई मी पाण्याला जाते परमार्थ असा हसत हसत करावा महाराज हा हसत हसत परमार्थ केला की सावध झालो सावध हरीच्या आलो जागरणा जेथे वैष्णवांचे भार जय जयकार गरजत असते कारण माझे भक्त गाती येथे नारदामी उभा येथे म्हणून सांगितलं महाराज निर्वाणी गोविंद हो असे मागे पुढे निर्वाणी गोविंद असे मागे पुढे निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काही साकडे पडोले जे पडोले काही साकडे पडोले काहीच साकडे पडोले विषय तो त्यांचा विषय तो त्यांचा पंजारे पंजे होणारी पंजा ओ होणारी आहारी होणारी पंजा अडवी तल्ली विठ्ठल मामा चंदा मामा अन्नम पुन्नम यर्गनोळम संदा मामा पटना पटना ఎట్లను గట్టి కరుణాగలి పూజన పెట్టి అయ్యా ఇంపబట్టు తిరితేనే దుర్గతిని రాజనలు పంచ పంచారి పంచ ఓనారి పంచ ఓనారి 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 పంచ ఓనారి ఓనారి పంచ असं जर केलं निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडो नेदी कुणी हाक मारली महाराज कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया आला ना बाबा पण त्या देवाला प्रेमानं बोलवावं मग हे संकट पडता बारी अंगाला आला ताप ते म्हणायचं देवा तूच रे माझा बाप आमच्याकडचं सांगतोय महाराज तिकडचं इकडं सांगायचं आमच्याकडे सप्ताह असला की गंधम सप्ताह झाला की बंद एवढा पुरता 8 दिवस जय हरी आम्हाला अनेक जण भेटतात महाराज जय हरी चला की घरी चहा प्यायला जाताना सांगणार महाराज हा बंगला ना मी बांधला 50 लाखाला बांधला बँकेचं कर्ज नाही काढलं सासऱ्याकडून दमडा नाही घेतला म्हणलं काय माझ्या जनावर करणार आहे का अरे महाराज आल्यानंतर देवाचं विचारावं अभंगाचं विचारावं कीर्तनाचं विचारावं माळ घालायची म्हणावं पंढरीला जायचं म्हणावं तुझ्या घरचं काय सांगतो परमार्थ आहे का तुझ्या घरामध्ये काय पाहिजे महाराज सगळं आहे मग कसं वाटलं महाराज किती सांगू मी सांगू कुणाला बरं वाटलं आनंद वाटला बाबा म्हणलं ज्ञानेश्वरी आहे का म्हणलं आहे ना म्हणलं कुठे आहे
म्हणला पलीकडच्या हॉलमध्ये टीव्ही बघत बसली. ज्ञानेश्वरी टीव्ही बघत बसली म्हणतो. दादा म्हणलं गीता, अहो तुम्हाला चहा करते कोण? दादा म्हणलं भागवत तरी आहे. म्हणलं पाया पडतो महाराज, माझंच नाव भागवत आहे म्हणतो. काय भुललासी वरली या रंगा, वरल्या रंगाला बोलू नाही महाराज, अंतरंगाने. ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, ओ तो गली गली हरी गुण गाने. बघ घुंगरू रे घुंगरू रे, बघ घुंगरू बांधे मीरा नाची रे. गोविंद गोविंद मना लागली या छंद, माझ्या मनाला गो छंद. नित्य गोविंद गोविंद तसा छंद तुम्हा सगळ्यांना लागलेला आहे. त्याच्यामध्ये आणखी काय व्हावी? वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचारी नाम विठोबाचे. म्हणून बाबा बाकीचं काही माझ्या घरी आहे असं कधी सांगू नका. सांगायचं असेल तर पंढरीची वारी आहे माझ्या, हे सांगण्याकरता जेणे हा देव दिला दान, तयाचे करीन चिंतन. जगत जीवन नारायण गायन गुण विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, Gopala Kumar, Gopala Kumar, Gopala Kumar, Gopala Kumar, Gopala Kumar, Gopala जरा टाळकऱ्यांसाठी टाळ्या वाजव. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे. मला सांगा कामाला गेल्यावर पगार आहे का नाही? 8 तास ड्युटीला गेल्यावर पगारीच्या दिवशी पगार मिळतो, पण एक शान गेलंच नाही. पगारीच्या दिवशी जाऊन उभं राहिलं, मला बी द्या म्हणून. आणि देवाला बोलवायचं असेल ना महाराज, त्याच्यामध्ये प्रेम असतं. भगवंताला बोलवण्याकरता कसं प्रेम असावं सांगतो. हरी माझ्या देवा माझ्या मंदिरी कधी या एका जनार्दनी पूर्ण कृपेने मोक्ष पदाची ज्ञान. हरी हो देवा हो, मोक्ष पदाची ज्ञान. हरी माझ्या देवा माझ्या मंदिरी कधी देव धावत धावत दूर 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 पळत येतो, पण देवाविषयी प्रेम अजिबात राहिलं नाही. सगळं प्रेम आपण काय केलं, नात्या गोत्यामध्ये वाटून टाकलं. एका ठिकाणी कीर्तनाला गेलो, उशीर झाला म्हणून मी कुठं थांबत नाही महाराज, 2 व्हीलरवरती फिरतो. महाराजांना माहिती आहे
जात असताना एक आजीबाई भेटल्या मला गावाच्या बाहेर, दिसत नव्हतं, तसंच चालत होत्या. मी म्हणलं इकडं तर घर नाही, आजीबाई कुठं चालली? म्हणलं आजीबाई कुठं चाललाय? अरे पोरा, कोंबडीचं पिल्लू 3 दिवस घरी आलं नाही. नाही म्हणा, त्या भगवंतावरती प्रेम करून बघा. संत मीराबाईनं प्रेम केलं, संत जनाबाईनं त्या ठिकाणी पोचला महाराज. आणि इकडे पाहता महानंदाची वेडी माया, देवासाठी तिची सुकली काया. महानंदा होती महाराज, त्या महानंदाने सुद्धा भक्ती केली, भगवंताच्या चरणावरती प्राण अर्पण केले. दुसरं सांगायचं झालं, नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे. कानोपात्राला जागा दिली महाराज. आपल्याला मिळणार नाही का? मिळणार, पण त्याकरता देव पाहावयासी गेलो, तेथे देवची होऊन गेलो महाराज. आणि म्हणून जर अशी अवस्था झाली तर मागे पुढे उभा किंवा निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडून उभी वेळ झालेला आहे. तरी देखील महाराज आज या ठिकाणी आल्यानंतर असं वाटतं की आपलं चालू द्यावं. बघा, मोगरा फुलला, जणू काय आत्ता कीर्तनाला बसल्यासारखे फ्रेश आहेत महाराज. का कानाने काय ऐकायला मिळतंय? विठ्ठला नाम तुझे चांगले ऐकता मन माझे रमले. भगवंताचं नाम कितीही वेळ घ्या, मन रमतं महाराज. पण कधी कधी काय वाटतं माहितीये, सांगू का? आयुष्यामध्ये कधी कुणाचं वाईट केलं नाही. सन्मार्गाने चाललो, आळंदी पंढरीची वारी केली, एकादशी केली, तीर्थयात्रा केल्या, जे कारंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले तेही केलं बाबा, सगळं केलं. तरी देखील मनाच्या कोपऱ्यामध्ये कुठं ना कुठं दुःख डोकावतंय. सांगते कोणाला? सांगण्याकरता जाऊ देवाची गावा, जाऊ देवाची गावा, जाऊ देवाची गावा, देवाची गावा. देव देईल विसावा, देवा सांगू सुख दुःख, देवनी वाईल भूक. देवा सांगू दुःख दुःख, देवानी वाईल भूक. सन्मार्गाने चालून सुद्धा एकांतात बसल्यानंतर आठवतं एवढे तीर्थयात्रा केल्या, एवढ्या पंक्ती घातल्या, एवढं सगळं केलं माय, पण सुखच नाही. आणि जी नावं ठेवतंय, साधू संताची निंदा केली, हरिभक्ताची स्तुती नाही केली, त्याचं चांगलं क्यू असं का होतं? मनाला कधी तरी नाराज होतं महाराज. एवढं देवदेव करून सुद्धा आपलं असं का? त्याचं कारण सांगतो महाराज. 2 मित्र होते, 2 मित्र. लहानपणी एक मुंबईला आलं आणि एक तिकडं आमच्या भोर तालुक्यामध्ये राहिलं. आणि नेमकं ठाण्याच्या एसटीमध्ये ते भोरकरी इकडं निघाले होते. कुठं? भोरला, ठाण्याच्या बस स्टँडवरून. आणि मुंबईत राहणारे सुद्धा त्याच बसने गावाकडे चाललं होतं. फक्त आता ही लहानपणी काय झाली होती, वेगळी झालेली होती. मग ते भोरमधून आलेलं भोरकडे निघालं होतं, म्हणजे पुण्याला निघालं होतं, एसटी मध्ये बसलं होतं, तिथनं बघत होतं. आणि हे मुंबईतलं जे होतं ते पेपर घेत होतं, स्टँडच्या पेपर असतो ना विकायला, ते घेत होतं. खिडकीतनं त्यांनी पाहिलं, तुम्ही भोरवरनं आलेल्यानी. म्हणला या माणसाला कुठंतरी बघितल्यासारखं
आपल्याला सुद्धा प्रसंग येतो महाराज कधी कधी. आपण म्हणतो तुम्हाला कुठेतरी बघितलं ते. हा. नेमकं ते पेपर घेऊन तिथंच आलं, एसटी चढलंय, 2 पायऱ्या चढतोय, त्यानं खिडकीवर बघितलं, तिथून ते बी विचार करते ते खिडकीत बसलेल्या माणसाला कुठेतरी बघितल्यासारखं. ते जवळ गेल्यानंतर म्हणला राम राम. शेजारी बसले, चर्चा केली महाराज, तुम्ही कुठले आम्ही कुठले. चर्चेअंती असे निघालं की दोन्हीही बालमित्र, लहानपणी सवंगडी एकत्र राहणारे, एका बेंचवर बसणारे, एका डब्यात खाणारे मित्र होते. मग मला सांगा, ती दोघं एवढ्या वर्षांनी भेटल्यानंतर आनंद होईल का दुःख होईल? आनंद झाला. दोघांनी विचार केला, गड्या किती वर्षांना आपण भेटलोय बाबा, हे गाडी गेली तर जाऊ दे, आपण थोडस खाली उतरू, गप्पा मारू, किती वर्षांनी भेटलोय, तर सलामत तो पगडी 50. दोघंही गाडीच्या खाली उतरली. दुपारचे 12 वाजले होते. दोघांनी विचार केला, पोटाला काहीतरी खाऊ. घर दोघांना आता लांब जायचे, पण पोटाला भूक लागली होती. पण त्यांची एक वेगळी सवय होती महाराजाची. काही माणसं असतात समाजामध्ये, दोघांची एक खोड होती ती म्हणजे चमडी जाय पर दमडी नाही जाय. त्यातला एखादा जर भेटला, त्याला विचारलं बाबा चहा पाज, तर तो म्हणायचा अर्धे पैसे तुझे आणि अर्धे त्याच्यात मी दोघं होतो. दोघांनी विचार केला, पुढे गेले. हॉटेल, खूप मोठं हॉटेल होतं महाराज. आता काय ठाण्याला हॉटेल नाही का, खूप मोठं हॉटेल होतं. याला वाटलं जेवणाचं बिल तो भरील, त्याला वाटलं हा भरील. दोघंही हॉटेलमध्ये शिरली. त्या ठिकाणी एका बाजूला बोर्ड होता शाकाहारी आणि दुसरीकडं. दोघांनी विचार केला, इकडं जाण्यापेक्षा स्वस्तामध्ये मस्त शाकाहारीमध्ये घेऊ. शाकाहारीच्या रूम मध्ये घुसली, खोलीमध्ये गेली. त्या ठिकाणी परत बोर्ड होता पुरणपोळी आणि बेसन भाकरी. दोघांनी विचार केला, घरी सणाला आपण पोळ्या करतो. महिला मंडळ, तुमचा अनुभव सांगता का मला 2 मिनिटं? तुम्ही पोळ्या केल्यात आणि तुम्हाला शिल्लक नाही राहिली, असं झालंय का कधी? 1 किंवा 2 इधर उधर इधर उधर है की नाही, शिल्लक राहते का? तसं गोड परमार्थ लागेल लागतोय महाराज. इकडे यायचं म्हणलं, इथं आता भाग्य थोर आहे आपलं. मग दोघांनी विचार केला, घरी म्हणले फुकट असतात तरी आपण पोळ्या खा, इथं पैसे देऊन खाण्यापेक्षा स्वस्त आणि मस्त काय. सांगा लवकर, तरच कीर्तन सुटल, नाही तर तांबडं फुटल. बेसन आणि भाकरी, बेसन आणि भाकरीच्या खोलीत फिरली. परत 2 खोल्या होत्या. तुम्ही म्हणाल महाराज 10 वाजले, आता बाद झाले की खोल्या. थोडासा ओव्हर टाइम करू द्या की मला सुद्धा, लांबून आले. एवढी माणसं कीर्तन नसतात महाराज. पण या ठिकाणी पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची लगेच कळतं महाराज. परमार्थ बघायला जायची गरज नाही, इथला आनंद, इथलं नियोजन सांगतो महाराज. हा, तसं आतमध्ये शिरली. परत एक खोली होती. एकीकडं बोर्ड होता रोख आणि एकीकडं. सांगा की लवकर, का सगळं मीच सांगू? काय होतं? तर तुमचं म्हणणं काय, की दोघं कुठं जाते? ती दोघं नाही, आपण सुद्धा उदारीच्या खोलीत शिरली. जशी शिरली, पलीकडच्या रोलला गेली ना हॉटेल राहिलं. हॉटेलच्या बाहेर निघाली. मला काय मालक हुशार आहे म्हणजे, न सांगतो हॉटेलच्या बाहेर काढलं का नाही, न सांगतो हॉटेलच्या बाहेर काढलं. तसं पूर्वीच्या काळामध्ये मालक सांगायचे, तुम्ही तुला बाहेर काढणार. पूर्वीची माणसं लिहून जायची महाराज, या दिवशी या तारखेला. म्हणजे मी ऐकून आता या ठिकाणी हाच गोष्ट आहे की नाही, सर्व खर्च सहित ठेवून जायचे माणसं. पण आता न सांगता या हॉटेलच्या बाहेर कधी काढेल सांगता येत नाही. दोघंही बाहेर आली. चल म्हणले, हॉटेलच्या बाहेर काढलं म्हणून काय, सर सलामत पगडी 50, हॉटेल भरपूर आहेत, तर पुढच्या हॉटेलात 9:45 वाजले, चल पटपट चल म्हणजे पाय उचल. दोघंही पुढे गेले आणि एका ठिकाणी हॉटेल होतं. हॉटेलच्या बाहेर लिहिलं होतं, कितीही खा, भरपूर खा, बिल तुमचा नातू देईल.
दोघांनी टाळ्याच वाजल्याकडे मला आपल्या दोघांचं अजून झालंच नाही. बिल कोण देणार आहे? बोला पटकन. नातू देणार आहे. तुमचं काय म्हणणं, खावं का नाही खावं? दोघंही आतमध्ये गेले नाही. जे पाहिजे ते खाल्लं आणि हॉटेलच्या बाहेर निघाले. त्यावेळेस मालकाने थांबलं. थांबा, 1000 रुपये काढा. अरे बाहेर बोर्ड काय लिहिलाय? किती खा, भरपूर खा, बिल तुमचा नातू देईल. अजून आमच्या दोघांचं व्हायचं, त्यांना मुलगा व्हायचा, त्याचं व्हायचं, त्याचा मुलगा इथं यायचा, आणि तुम्ही त्याच्याकडून बिल एवढं लांब आहे म्हणजे तू आम्हाला कशाला मागतो? त्यांनी सांगितलं पाया पडतो, हे बिल तुम्ही जेवलेलं नाही, तुमचा आजोबा जेवून गेलेलं बिल. या जन्मामध्ये जर दुःख वाटायला आलं की असं समजायचं आपल्या पूर्वजन्मी पाप केले ते बहु विस्तारिले. पूर्वजन्मी पाप केले ते बहु विस्तारिले. विषय सुख नाशिवंत सेविताती विल कोंडले. विषय सुख नाशिवंत काम क्रोध शोणे लागले. पूर्वजन्मी पाप केले ते बहु विस्तारिले. विषय सुख नाशिवंत सेविताती विल कोंडले. ज्ञान दृष्टी हरपले दोन्ही नेत्र आंधळे. धर्मदा घोष दैवाचा परोपकारी आंधळ्या दृष्टी देतो. त्याचे नाव मी म्हणून ये मनी मानू नये भेदू, मनावा गोविंदू मिळवले. बाकीचं काही करू नका. मनला गोरे लागोरे, मनला गोरे लागोरे, मनला गोरे लागोरे. किती वर्ष जगला याला महत्व, कसा जगला याला महत्व आहे. आमच्या इकडे सिव्हिल हॉस्पिटलला एका मित्राचे आजोबा आजारी होते म्हणून बघायला गेलो. तिथं विचारलं आजोबा किती वर्ष आहे दवाखान्यात? त्या नातवानं सांगितलं महाराज जास्त नाही, फक्त 8 वर्ष झालं एकाच कॉटवर. एवढं कसं 8 वर्ष एका कॉटवर? अहो महाराज हे काय नाही, डबे पोचवणारे 4 गेले. काय त्या जगण्याला अर्थ नाही. जगायचं असेल साधकांचा माय बाप, साधकाचा माय बाप. दरुशने हरे नाम, दरुशने हरी ताप. हे सर्वभूती सुख रूप ज्ञानोबा माझा. सर्वभूती सुख रूप ज्ञानोबा माझा. हे ब्रह्म साम्राज्य दीपिका, वर्णियली कितीची टीका. विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा. विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा. त्यांना आपलं म्हणलं तर तो आपल्याला आपलं, पण आपण त्याला आपलं म्हणतच नाही. त्याला आपलं म्हणून आयुष्य घालवतो महाराज. आणि म्हणून आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी ही पदवी घ्यायची असेल त्या भगवंताची भक्ती, हे चित्तूर भक्ती आवडते संकल्पावी माया संसार. ठेविले अनंते तैसेची राहावे, तितकी असो द्यावे समाधान. तुम्ही म्हणताल समाधान कुठे मिळते? तर सदा नामघोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान.
किंवा झाले समाधान तुमचे देखील चरण संतांचे चरण पाहिलं तरी या ठिकाणी समाधान मिळतं बाबा. आणि मग देवाला आपलं म्हटलं की देव आपल्याला त्या ठिकाणी आपला होतो. मागे पुढे उभा किंवा निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काही साकडे पडू नये न पाहे यातून कुळाचा विचार. उच्च नीच काही नो भगवंत तिष्ठे भाव भक्ती कोण या. पुन्हा अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये मला तुका म्हणता ते कर्म वावताय तुका म्हणता ते कर्म वावताय तुका म्हणता 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 कर्म वावताय गतलिया भयनंदनाने गतलिया भयनंदनाने गतलिया भयनंदनाने तुमच्या घरी पाहुणे आल्यावर चहा कशात देतो? कपात ना. एका मावशीनं बादली भरून चहा आणला. पाहुणाची पळून गेले अजून आलं नाही मला. लिमिट मध्ये असं आर्थिकवा दिवस तिसरा दिवस आहे ना. तिसरा दिवस किती दिवसाचा सप्ताह आहे मला? हा काला सोडून 7 दिवस हा चालू असणारा नामजप तो आहे. पण या सप्त्याचं काय हो? हा सप्ताह किती दिवसाचा आहे? 7च दिवसाचा. 8वा दिवस नाही. म्हणून राम आठवा थोडं पुण्य साठवा. या पुण्याईचं पत्र देवाला पाठवा. शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे घेतले. म्हणून या ठिकाणी तुका म्हणे सत्य कर्म व्हावे. हे सत्य कर्म आहे महाराज. नामसप्ताह करणं, कीर्तनाचं आयोजन करणं, नियोजन करणं, संगत येणं हे सगळं हा लाभ आयुष्यात लाभा जो चुकला तुका म्हणे वाया गेला. कशामुळं वाया जातं माहितीये? एक ताई आमच्या इथं म्हणायची, अगं मी ना खूप 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 शिकलेली सून आणणार आहे. ती म्हणजे आणखी बाया महिना झाला ऐकते. आता 10 वाजून गेले अजून कवा आणायची? आण लवकर पटापट. पटकन सून आणली महाराज. खूप खूप शिकलेली आणली बरं का. आणि तिसऱ्या दिवशी तुझ्याकडे रडत गेली. तिला सांगितलं, अगं ना मी ना उगच आणली. आता तर आणली लगेच का उगच आणली? काय झालं? अगं म्हणजे शिकलेली सून केली आणि तिने म्हणजे सकाळी आमरसाला फोडणी दिली. तसं आपण उत्तम असणाऱ्या शरीराला कामाची, क्रोधाची, लोभाची, षडविकारांची फोडणी दिली. त्याच्यामुळे देवाला जवळ करावं वाटत नाही. त्याच्याकरता काम, क्रोध, लोभ निमाले आईची अवघी आनंदाची सृष्टी झाली. एकच सांगतो, तुम्हाला जर मला फोन करायचा असेल, आता माझा नंबर नाही तो सोडून द्या, पण करायचा जर असेल तर तुमच्या फोनमध्ये काय पाहिजे? बॅलन्स पाहिजे. तर बॅलन्स आहे पण सिम कार्डच नाही. लागणार नाही. लागेल का? सिम कार्ड काढून ठेवा फोन लावा बरं. ज्यांच्याकडे सिम कार्ड नाही, कोणत्या फोनला तुमच्या पसल्यानं त्या 3.5 हाताच्या देहरूपी फोनला काय करा? सिम कार्ड टाका. तुळशी माळ गळा, गोपी चंदन
बरोबर. बॅलन्स कशाचं आहे? नामाचं चिंतन. ते जेवढं शक्य होईल तेवढं काय करा, नामाचं बॅलन्स त्या मोबाईलमध्ये टाका. नामाचं बॅलन्स असेल, तुळशी माळेचं सिम कार्ड असेल, पण एक गोष्ट अजून एक लागते महाराज, फोन लागत नाही 2 गोष्टी असल्यावर. ती आहे बॅटरीची चार्जिंग. चार्जिंगच नसल्यावर त्या सिम कार्डचा आणि त्या मग चार्जिंग करण्याकरता कुठं आलं पाहिजे? कीर्तनामध्ये आलं पाहिजे, भजनामध्ये आलं पाहिजे, पारायणाला आलं पाहिजे, हरिपाठाला आलं पाहिजे, मंदिरामध्ये आरतीला आलं पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे काही घातली या भय नरकात जाणे. मग नरकात जाण्यापेक्षा कुठे गेलं पाहिजे? जन्म आणि मरण्याच्या चक्रातून सुटलं पाहिजे आणि ती सोडवण्याचं काम तुका म्हणे तुझं सोडविना कोणी एका चक्र पाणी वाचून या. म्हणून करविली तैशी केली कटकट वापुडी चालली देव जाणे टाळूंची मंजूळ बोलत अशी वाणी शिकविता धनी वेगळाची. एवढी वर्ष कीर्तन करते महाराज, तरी एवढी गर्दी कधीच नव्हती. तुमच्याकरता तुम्ही जरा टाळ्या वाजवा. फक्त एकदाच गर्दी बघितली होती महाराज. आता मला काय घातलं? हार घातला का नाही? तसं मला तवा हार घातला होता का नाही? तवा ताराना तारा नार नार नर ना, तो हार आणि आता दुसरा हार आहे महाराज. तुमच्या या सप्त्यापुढं मी स्वतः आता काय मानते? कारण एवढा सुंदर सुखावत आहे. जरा आमच्या साऊंड सिस्टीम साठी जरा टाळ्या वाजवा. लोक तिथे बसून सत्य कर्माचं काय करायले, लिखाण करायलेत महाराज. पावती पुस्तक जरा तिकडे पण लक्ष द्या, त्यांच्यासाठी जरा टाळ्या वाजवा. आहे का नाही? आणि आज उद्या, आज समजा एक जण आला असेल तर उद्या सखी सखी पिंकी चिंकी सगळ्यांना या ठिकाणी घेऊन यावं ही नम्र विनंती. परत एकदा या ठिकाणी आलेल्या सर्व भाविक असतील, गायक वादक ज्येष्ठ वर्ग असतील, या अभंगाचा अर्थ असा असेल असेल नाही, कारण हे शब्द संतांचे आहेत महाराज. जसं जसं जाऊ तसं तसं ते जातात. मला ज्या पद्धतीने बोलण्याचा योग या ठिकाणी आला तशा पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न केला. जे चांगलं आहे ते तुमच्याबरोबर विचार घेऊन जा. जे वाईट झालं किंवा तुम्हाला आवडलं नसेल तरी तुम्ही मला नंतर सांगा, महाराज हे जरा ओर झालं होतं. तसं मी जातीला सोनार आहे महाराज. परत एकदा परत जर बोलावलं तर दुरुस्त करून तुम्हाला आणून देईल. तिसरी गोष्ट आहे, जर कमी पडला असेल तर तुम्ही ज्येष्ठांनी सर्वांनी या ठिकाणी घालून पूर्ण करा. आणि एखादा शब्द इकडं तिकडे गेला असेल तर क्षमा करा. अपराध परत एकदा त्यांनी मला या ठिकाणी पाचारण केलं किंवा हॅलो म्हणलं की मी म्हणलं आलो, अशी माणसं जीवनामध्ये ठेवावी. आमचे हरिभक्त परायण परमपूज्य असणारे आमचे लोकरे भाऊसाहेब त्यांच्यासाठी परत एकदा टाळ्या वाजवा. राम. त्याच्याबरोबर माझ्याबरोबर असले हे गायनाचार्य बाबा येता का? टाळ्या वाजवा बाबा. तुम्हाला परवडायचं नाही. अहो माझी बोबडिया तुमचंच लेकरू आहे महाराज. रामकृष्ण हरी. माझ्या बरोबर असणारे आमच्या सोलापूरचे पत्रकार, महाराष्ट्र पोलीस पत्रकार आहेत महाराज माझ्याबरोबर. सतत भाव हरिभक्तपरायण लक्ष्मण महाराज ठाकूरकर त्यांच्यासाठी जरा टाळ्या वाजवा. आणि आपल्या सगळ्यांचे फोटो आपण किती जण होतो, कसं कसं कीर्तन झालं हे बाहेर पाठवणारे समोर उभे आहेत महाराज, त्यांच्यासाठी जरा टाळ्या वाजवा. परत एकदा तुम्हा सर्वांच्या चरणावर नतमस्तक होऊन सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली. बोला पुंडली ज्ञानेश्वर माऊली
मानकोटी मोदरा मानकोटी मोदरा कोटी मोदराज मानकोटी मोदरा मानकोटी मोदरा मानकोटी मोदरा मानकोटी मोदराज मानकोटी मोदरा मानकोटी मोदरा मानकोटी मोदरा मानकोटी मोदराज मानकोटी मोदरा मानकोटी मोदरा मानकोटी मोदरा मानकोटी मोदराज 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 मानकोटी तुका म्हणतात कर्मावे काय तुका म्हणतात कर्मावे काय तुका म्हणे सत्य कर्मा वावे साय तुका म्हणे सत्य कर्मा वावे साय तुका म्हणतात कर्मावे काय तुका म्हणतात कर्मावे काय तुका म्हणे सत्य कर्मा वावे साय तुका म्हणे सत्य कर्मा वावे साय घातलिया भय नरकादाने घातलिया भय नरकादाने विजय तो त्यांचा दादा नारायण विजय तो त्यांचा दादा नारायण गातलिया भय नरका जाणे गातलिया भय नरका जाणे विजय तो त्यांचा दादा नारायण विजय तो त्यांचा दादा नारायण आवड जन धन माता
हे मिले सुर मेरा तुम्हारा, ओ सुर बने हमारा। सुर की नदियाँ हर दिशा से बह के सागर में बादलों का रूप लेकर बरसे हल्के ये मिले सुर मेरा तुम्हारा, ओ सुर बने हमारा। एको हार सोहेर 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 श्रुतीचे कोरी रतन, तुम्हा मारो ಶುರ ರವಿಲನ ತುಟಿಗೆ ಕೋರಿದನು ನನ್ನ ಧನಿಗೆ ನಿನ್ನ ಧನಿಯ ಸೇರಿದಂತೆ ನಮ್ಮ ಧನಿಯ ನಾ ಸ್ವರಮೋ ನೀ ಸ್ವರಮೋ ಸಂಗಮಮೈ ಅನುಸರಂಗ ಔಷಧಿ हे माझ्या तुमच्या तुझ्या तारा सुरकी नदिया या खूप सुरत अल्लान तुझ बनवाई राम भजन यार तूप घाली अवघात का मानव देह अवघात का मानव देह अल्लाह ने दिया दिया अल्लाह ने दिया आया पिया सुते कोया नावडे जन माता पिता जय जय बोला मेरे